नमस्कार मुलांनो, साईराम. अभ्यास करतच आहात. छोटे छोटे आपले मराठीतले येणारे सगळे धडे कविता तुम्हाला आवडतच आहेत याची मला खात्री आहे. मुलांनो, मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं अशी छोटी छोटी चित्र मी तुम्हाला दाखवली होती, कारण रंगीत सगळी चित्र बघायला तुम्हाला खूप आवडत आहे मला माहिती आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की छोटंसं घर दिसतंय, आपलं संपूर्ण कुटुंब दिसते, आई बाबा भाऊ बहीण, अगदी घरात छोटंसं पेट आपलं पप्पी असेल तर ते सुद्धा आपल्याला दिसतंय, आजी आजोबा आपल्याला दिसत आहेत. आपण गावाला गेलो किंवा आपले शाळेतले मित्रमैत्रिणी असतात ते पण बहीण भावंडांसारखेच असतात ना. तर त्या सगळ्यांबरोबर आपण झाडांवरती चढतो, नदीवरती डुंबतो किंवा झोपाळ्यावरती बसतो. अशा बऱ्याच गमती जमती आपण आपल्या भावंडांबरोबर करत असतो. आठवलं का मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं. आणि त्याच वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण 21वी कविता, जी छोटेसे बहीण भाऊ ही जी कविता आहे ती अर्धी आपण तिथे शिकलेलो होतो. काय मुलांनो, मला सांगाल का की ही छोटीशी बहीण भाऊ ही कविता कोणी लिहिलेली होती? वसंत बापट. ह्या कवितेतली पहिली 2 कडवी आपण मागच्या वेळेला आपण अभ्यासली होती. आपल्यासमोरच जे छोटेसे बहीण भाऊ कवितेचं आपल्या कवितेतलं मुखपृष्ठ आपल्याला दिसतंय. छान वाटतंय ना आपल्याला बघायला. आणि तुम्हाला कवितासुद्धा त्यामुळे लगेचच आठवली असेल की त्यावेळी मी तुम्हाला काय शिकवलं होतं. छोटेसे बहीण भाऊ उद्याच्या जगामध्ये येऊन काय काय करतायत, बरोबर ना? हे सगळं तुम्हाला आता आठवायला सुरुवात झाली असेल. त्याचबरोबर वसंत बापटांनी इतकी गोड, इतकी छान कविता की ज्याच्यातनं आपल्याला खूप काही संदेश मिळून जातो, अशी ही कविता आपल्यासाठी त्यांनी एवढी छान लिहिली, खरोखर, बरोबर ना? आणि म्हणूनच मुलांनो, आपल्याला आता ही कविता पुढच्या 2 कडव्यांची शिकायची आहे. पण त्याआधी मी तुम्हाला परत एकदा पहिली 2 कडवी वाचून दाखवणार आहोत. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटेसे बहीण भाऊ. ओसाड उजाड जागा, ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा. शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना, बघा शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. आता वसंत बापटांनी काय सांगितलं की हे जे छोटेसे बहीण भाऊ आहेत ते उद्याला मोठाले होणार आहेत. नुसतेच वयाने नाही तर अनुभवांनी सुद्धा मोठे होणार आहेत. आणि छान छान मोठी मोठी स्वप्न घेऊन ते पुढे काय करणार आहेत तर आपण बघूया. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, त्या संपूर्ण कालखंडाला आकार द्यायचा प्रयत्न ही छोटीशी मुलं तुमच्या एवढी जी लहान आहेत ती करणार आहेत. नवीन आकार देऊ. आकार म्हणजे स्वरूप, शेप जो द्यायचं काम आहे ते उद्याच्या जगासाठी, युगासाठी ही मुलं हे काम करणार आहेत. दुसऱ्या कडव्यात ती मुलं काय म्हणतात की ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा. शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना, ज्या बागा ओजाड आहेत, ज्या बागा ओसाड आहेत, ज्याच्यावर काही पिकत नाही, ज्याच्यावर काही उगवत नाही, अशा या जागेला आम्ही काय करणार आहोत, तिथे सुंदर बागा आम्ही तयार करणार आहोत. त्याचबरोबर शेती, मळे जे आहेत, फुलं फळं आहेत, यांना ताजंतवानं करण्याचं काम त्यामुळे आम्ही करणार आहोत. आठवलं मुलांनो? मागच्या वेळी हे मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं की छोटेसे बहीण भाऊ जे आहेत ते काय करणार आहेत. म्हणजे पहिल्या 2 कडव्यांमध्ये ते काय करणार आहेत हे आपल्याला वसंत बापट लिखित छोटेसे बहीण भाऊमध्ये शिकायला मिळालं. आता मुलांनो, आपण पुढची 2 कडवी आज शिकूया. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ. मी कडवी पहिल्यांदा वाचून दाखवणार आहे आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे अनेक एकच होऊ. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो.
जसं मोठं होऊन वयानेच नुसतं मोठं न होता अनुभवाने मोठं झाल्यावर जगाला आकार देण्याचं काम ही मुलं करणार आहेत. त्याचबरोबर फळाफुलांना पिकवण्यासाठी सुंदर बागा, त्याचबरोबर शेतीमळ्यांना चांगलं तयार करण्यासाठी सुंदर बागा तयार करण्याचं काम सुद्धा ही मुलं करणार आहेत, हे आपल्याला कळलं. पण आता ती म्हणतात बाहेरच्या जगामध्ये गेल्यावर आपण काय काय करूया, काय करू शकतो? मोकळ्या आभाळी जाऊ. मोकळ्या आभाळी म्हणजे मोकळ्या जगामध्ये आपण वावरूया, आपण पुढे जाऊया, मोकळ्या गळ्याने गाऊ. अगदी तणावविरहित टेन्शन फ्री होऊन आपण मोकळ्या गळ्यानं आपण गायचंय, आनंदाने गायचंय, फ्रेश ताजतवानं होऊन आपल्याला गायचंय. निर्मळ मनाने आनंद भराने. निर्मळ म्हणजे स्वच्छ. स्वच्छ मन कसं पाहिजे? मनामध्ये कुठलेही हेवेदावे नकोत, कुठलंही टेन्शन नको, ताणतणाव आपल्यावरती नको. तर या स्वच्छ मनानी, निर्मळ मनानी, आनंदानी, खुश होऊन, बरोबर. आणि आपणच खुश नाही व्हायचं, तर सगळ्यांना आनंद देऊन आपण आनंदभराने आपल्याला मोकळ्या गळ्यानं गायचं आहे. आणि मग असं जर केलं तर मुलांनो काय होईल की आनंद आपण देऊ आणि घेऊ. नुसताच आनंद स्वतःला नाही घ्यायचा आहे, तर तो इतरांना सुद्धा आपल्याला द्यायचा आहे. मग तो आनंद कशा मनाने द्यायचा आहे? तर तो निर्मळ मनाने द्यायचा आहे, पवित्र मनाने द्यायचा आहे, प्युअर माइंडनी आपल्याला द्यायचा आहे. आणि असा हा प्युअर माइंडनी जो आनंद आपल्याला मिळतो तो आपण सगळ्यांनाच देऊ शकतो, असं वसंत बापटांना या कवितेतनं आपल्याला सांगायचं आहे. पुढच्या कडव्यामध्ये काय म्हणतात? प्रेमाने एकत्र राहू. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. आता जेव्हा आपण एकत्र सगळे राहतोय, बरोबर, तर ते राहताना आपण प्रेमाने राहायचंय. आपण भांडायचं नाही आहे, उणीदुणी काढायची नाही आहेत, कुणाबद्दल वाईट आपल्याला बोलायचं नाही आहे, मग राग द्वेष लोभ काहीही ठेवायचा नाही आहे, आणि प्रेमानं आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे. त्याचबरोबर नवीन जीवन पाहू. जर आपण आनंदभरानं गायलं, मोकळ्या आभाळी आपण जर मोकळ्या गळ्याने आपण जर गायलं, प्रेमाने एकत्र राहिलो, तर आपल्याला आनंद कसा मिळेल? पवित्र मिळेल, निर्मळ मिळेल, प्युअर मिळेल. आणि असा हा आनंद आपण सगळ्यांना देऊ शकू. आणि मग काय होईल? मग नवीन जीवन आपण सगळे मिळूनच पाहू शकू. जी स्वप्न आपण बघितलेली आहेत ती सगळी स्वप्न आपल्याला साकार करता येतील, असं वसंत बापटाने या कवितेतनं मुलांनो तुम्हाला सांगायचं आहे. अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे, अनेक देशांचे, सगळ्या देशांची जरी सगळे एकत्र आले, भाषांची लोक एकत्र आली, सगळ्या वेशांची, वेगवेगळे वेश घालणारी वेगवेगळी सगळी लोकं असतात की नाही, तर त्यांचे पेहराव जरी वेगळे असले, पोशाख वेगळे असले, तरीसुद्धा सगळ्यांनी कसं यायचं आहे? अनेक जरी असले तरी सगळ्यांनी येताना मात्र एकत्रच यायचं आहे. अनेक एकच होऊ. आपण जेव्हा जे जीवन आपण जे जगणार आहोत ते एकत्र येऊन आपण जगूया. प्रेमाने एकत्र राहतो म्हणजे आपल्याला एकोप्याने एकत्र आपल्याला यायचं आहे. नवीन जीवन जे आहे, आपलं जीवन म्हणजे आयुष्य, तर ते आयुष्य आपलं लाईफ जे आहे ते आपल्याला कसं जगायचं आहे असं या कवितेतनं आपल्याला शिकायला मिळतं. त्याचबरोबर कसं आहे, वेगवेगळे जे आपले पोशाख जे आहेत, आपण जे ड्रेस कोड आपला जो असतो तो ते सगळं जे आहे ते आपल्याला कसं करायचं आहे? तर आपल्याला ते एकत्र येऊन, देशांचं असू दे, भाषांचं असू दे, वेगवेगळ्या वेशांचं असू दे, पण सगळ्यांना यायचं आहे मात्र एकत्रच, आणि सगळ्यांना एकच होऊन आपल्याला या जगामध्ये राहायचं आहे. मुलांना तुमच्या लक्षात आलं की वसंत बापटांना छोटेसे बहीण भाऊ जरी कवितेचं नाव असलं तरी ती मुलं उद्या मोठं झाल्यावर काय करणार आहेत या कवितेतनं त्यांनी आपल्याला संदेश दिला. काय संदेश ते देतात आपल्याला या कवितेतून? की एकता आणि समानता आपल्याला या कवितेतनं शिकायला मिळते, याचा संदेश आपल्याला या कवितेतनं मिळतो. त्याचबरोबर उद्या जो येणारा आहे, उद्याचा येणारा जो आपला टुमॉरो जो आपला आहे, उद्याचा जो आपला दिवस आहे तो कसा आहे, कसा असायला हवा? तर मोकळ्या श्वासाचा, मोकळ्या विचारांचा, समृद्ध विचारांचा असा असला पाहिजे. आणि असा विश्वास आपण जर आपल्या मनामध्ये जर रुजवला तर मला असं वाटतं आपण इतरांमध्ये सुद्धा रुजवू शकू. म्हणजे या कवितेतले छोटेसे बहीण भाऊ जे आहेत त्यांनी हे सगळं करायचं नाही आहे, तर तुम्ही सुद्धा त्यांच्या एवढे छोटेसे आहात. तर उद्या मोठं होत असताना तुम्हाला त्या युगासाठी, त्या जगासाठी, तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी, तुमच्या भावंडांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या जगासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं
तुम्हाला या कवितेतनं तुम्हाला शिकायला मिळालं. मी अशी आशा करते की ही कविता छोटीशी गोड होती, ती आता तुम्हाला खूपच छान कळलेली आहे आणि तुम्हीसुद्धा त्या दृष्टिकोनातनं विचार करायला लागलेले आहात. आता या 2 कडव्यांचे सुद्धा आपण शब्दार्थ बघणार आहोत मुलांनो. आता हे जेव्हा शब्दार्थ आपण मुलांनो बघत असतो तेव्हा मागच्या वेळी मी म्हटलं होतं की त्याच वेळेला शब्दार्थ त्याचा अर्थ कळतो तसाच त्याचा तो म्हणजे त्याच वेळी आपल्याला समान अर्थाचा सुद्धा शब्द कळत असतो. त्यामुळे बारकाईने तुम्ही शब्दार्थ लिहायचे सुद्धा आहेत आणि लक्षात सुद्धा घ्यायचे आहेत. पहिला शब्द आहे मोठाले. मोठाले म्हणजे वयाने मोठे. वयाने मोठे. दुसरा शब्द आहे ओसाड उजाड. ओसाड उजाड. तिसरा शब्द आहे जीवन आयुष्य. जीवन आयुष्य. आणि चौथा शब्द आहे जीवन आयुष्य. लक्षात आले तुमच्या सगळ्यांच्या? प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. मुलांनो, हळूहळू आता तुम्हाला युनिट टेस्ट सेमिस्टर्समुळे आता तुम्हाला प्रश्न लिहायची सवय झालेली आहे. रोज तुम्ही घरी प्रॅक्टिस करताच आहात, बरोबर? त्यामुळे आता तुम्हाला एका वाक्यात उत्तरे अगदी सोपं जाते समजणं, लिहिणं, बरोबर ना? जरी परीक्षेला आपल्याला MCQ टाईप प्रश्न असले तरीसुद्धा घरी आपण पूर्ण प्रश्न आणि पूर्ण उत्तर लिहिणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला लिहायची सातत्याने त्याची सवय होईल आणि चुका कमी होतील. आता पहिला प्रश्न आपण बघूया. छोटेसे बहीण भाऊ उद्याला कसे होणार आहेत? उत्तर काय आहे? छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठे होणार आहेत. आपण कवितेत म्हणतो ना, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, तर हे छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठे होणार आहेत. दुसरा प्रश्न काय आहे? कोणत्या जागा सुंदर बागा होणार आहेत? कोणत्या जागा सुंदर बागा होणार आहेत? उत्तर काय आहे? ओसाड व उजाड जागा. कुठल्या जागा? ओसाड व उजाड जागा सुंदर बागा होणार आहेत. ओसाड व उजाड जागा सुंदर बागा होणार आहेत. तिसरा प्रश्न आहे, छोटेसे बहीण भाऊ आनंद कसे देणार आहेत? उत्तर काय आहे त्याचं मुलांनो? छोटेसे बहीण भाऊ निर्मळ मनाने, निर्मळ म्हणजे मगाशी मी काय म्हटलं? स्वच्छ, पवित्र, बरोबर? चांगल्या मनाने, स्वच्छ मनाने आनंद देणार आहेत. छोटेसे बहीण भाऊ निर्मळ मनाने आनंद देणार आहेत. चौथा प्रश्न आहे, छोटेसे बहीण भाऊ कसे राहणार आहेत? छोटेसे बहीण भाऊ प्रेमाने एकत्र राहणार आहेत. छोटेसे बहीण भाऊ कसे राहणार आहेत? छोटेसे बहीण भाऊ प्रेमाने एकत्र राहणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, वचन बदला. बाग, बागा. बघा, वचन बदला म्हटलंय मी, बरोबर ना? त्यामुळे नीट लक्षपूर्वक प्रश्न वाचायचा, म्हणजे आपोआप उत्तर तुमचं आता पाठच असणार आहे, कारण इतक्या वेळा आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. बाग, बागा. दुसरा, फुल, फुले. फुल, फुले. तिसरा, मळे, मळा. मळे, मळा. मळे, मळा किंवा मळा, मळे, बरोबर आहे? चौथा आहे देश, देश. देश, देश. देश याला वचन बदलत नाही, ते तसंच राहतं. एक देश, अनेक देश. म्हणजे शब्द तोच पण अर्थ बदलला, बरोबर? आता इथे आपण वचन बदला, आता आपल्याला सवयीने यायला लागलेलं आहे मुलांनो. पण मी तुम्हाला मागे शिकवलेलं होतं की वचन ओळखा सुद्धा. वचन कुठलं? एक वचन आणि अनेक वचन, बरोबर ना? मग आपल्याला वचन बदला म्हणतो त्यावेळेला आपल्याला बाग असेल तर बागा झालं, बरोबर? पण जर मी बाग याला विचारलं की तुम्ही वचन कुठले ओळखा बघू, तर एक बाग म्हणजे एक वचन. आणि जर बागा म्हटलं तर काय झालं? अनेक वचन, बरोबर ना? जसं फूल म्हटलं तर एक फूल, एक वचन. आणि फुले म्हणजे अनेक फुले, त्यामुळे अनेक वचन. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की वचन बदला आणि वचन ओळखा यातला फरक आता मुलांनो तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते समजलं असेल अशी मी आशा करते.
मुलांनो, आज आपण वसंत बापट लिखित 21वी कविता छोटेसे बहीणभाऊ आपण शिकलो. कवितेत तुम्हाला बघायला मिळालं की तुमच्यासारखी छोटीशी मुलं ही आता वयाने हळूहळू अनुभवानी सगळ्यांनी मोठी होणार आहेत आणि मोठी झाल्यानंतर उद्याच्या जगाला आणि युगाला आकार देण्याचा, नवीन आकार देण्याचा ही मुलं प्रयत्न करणार आहेत. बरोबर, त्याला वेगळा शेप देणार आहेत. त्यामुळे जग आणि युग, पुढचा जो लॉंग आपला मोठा स्पॅन आहे त्याला बदलण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर फुलांना, फळांना, शेतांना, मळ्यांना ते नवीन बहार देणार आहेत, ताजतवानं करणार आहेत, टवटवीत करणार आहेत. त्याचबरोबर आपण काय बघितलं की मोकळ्या आभाळी गेल्यानंतर मोकळ्या गळ्याने आपण गाणार आहोत, पण ते गाताना निर्मळ मनाने आपण गाणार आहोत, स्वच्छ पवित्र मनाने गाणार आहोत आणि त्याचबरोबर आनंद भराने सुद्धा गाणार आहोत. त्यामुळे हा आनंद जर मला मिळाला तर मी तुम्हाला देईन, अशा अर्थाने ही मुलं जी आहेत ती काय करतात की आनंद भराने तो आनंद सगळ्यांना त्याची देवघेव करणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते न भांडता, न उणीधुणी काढता, न रागलोभ ठेवता ते प्रेमाने एकत्र राहणार आहेत, एकोप्याने राहणार आहेत आणि नवीन जीवन जगणार आहेत. त्याचबरोबर अनेक देशांचे, वेशांचे, भाषांच्या लोकांना एकत्र आणून ते अनेकांचे एकच होणार आहेत आणि अशा पद्धतीने ते छोटेसे बहीण भाऊ जे आहेत ते उद्याच्या जगाला आकार देणार आहेत. हळूहळू त्यांचं वय वाढणार आहे, त्याप्रमाणे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलणार आहे, असं या कवितेतनं आपल्याला शिकायला मिळालं. मुलांना हे सुद्धा तुम्हाला कळलं की वसंत बापटांनी आपल्याला एकता आणि समानतेचा संदेश आपल्याला या कवितेतून दिलेला आहे आणि त्यामुळेच मोकळ्या श्वासाचा समृद्ध असा आपण जो येणारा उद्या आहे, उद्याचा जो आपला जो स्पॅन असेल, पिरियड असेल, तो आपण सगळे जगणार आहोत. मी अशी आशा करते ही कविता आता तुम्हाला छानपैकी कळलेली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा या छोट्याशा बहीण भावांप्रमाणेच तुम्ही तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलाल आणि छान छान स्वप्न रंगवाल आणि ती सत्यात उतरवाल. थँक्यू.